नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. हा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळणार आहेत, परंतु याबद्दल अधिकृत माहिती सरकारने याबद्दल कोणती घोषणाही केली नाही. परंतु हे कन्फर्म आहे की मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळणार आहेत. याबद्दल डेट आणखी फिक्स झाली नाही. आणि यामध्ये अगोदर ज्यावेळेस फॉर्म निघाले होते त्यावेळेस 2.5 कोटीहून जास्त लाडक्या बहिणी या योजनेस पात्र होत्या. परंतु ई केवायसी ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही अशा 86 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून तात्पुरते अपात्र केला आहे. आणि ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी दुरुस्त करायची राहिली होती त्यानंतर त्यांनी ई केवायसी दुरुस्त केली. ज्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये 4 चाकी वाहन, कोणी आयकरधारक आहे, लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये ज्यांना कोणाला नोकरी आहे, अशा लाडक्या बहिणी ई केवायसी दुरुस्त करूनही या योजनेतून कायमचं अपात्र झाले आहेत. कारण त्या लाडक्या बहिणी या योजनेस पात्र नाहीत, कारण त्या लाडक्या बहिणीचे उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे. यामध्ये पाहायला गेलं सरासरी आपण आता फक्त 1,89,00,000 लाख लाडक्या बहिणी या योजनेस पात्र आहेत. ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली होती आणि नंतर त्यांनी ई केवायसी दुरुस्त केली, त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी आयकरधारक, कुटुंबामध्ये कोणाला नोकरी आहे, 4 चाकी वाहन आहे, ज्या लाडक्या बहिणी या निकषमध्ये येत नाही अशा लाडक्या बहिणी 54 लाख लाडक्या बहिणी ई केवायसी दुरुस्त करून अपात्र झाले आहेत, कायमचं अपात्र झाले आहेत. अशा लाडक्या बहिणींना जो काही लाभ आहे तो आता मिळणार नाही. आणि जो काही मार्च आणि एप्रिलचा जो काही हप्ता आहे या हप्त्यास खूप विलंब झाला, कारण ई केवायसी झाली आणि ई केवायसी दुरुस्त करण्यासाठी ती शेवटची संधी दिली होती. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी दुरुस्त केली त्यांची पडताळणी, त्यांची छाननी ही होत आहे. त्यामुळे मार्च आणि एप्रिल या हप्त्यास विलंब होत आहे. जे काही व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशन आता पूर्ण झालं आहे. त्यानंतर जो काही हप्ता आहे मार्च आणि एप्रिल ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणींना हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणी ज्या निकषमध्ये येत नाही त्या लाडक्या बहिणींना कायमचा अपात्र या योजनेतून करण्यात आलेला आहे. मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणारच आहेत, परंतु याबद्दल सरकारने आणखी कोणती माहिती दिली नाही. बघूया याबद्दल लवकरात लवकर सरकार अपडेट देणार आहे. जो काही हप्ता आहे लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करणार आहे. असेच महत्वपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.